आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेच्या कामांना गती देण्यासाठी आज आंबेगाव पंचायत समिती सभागृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तालुक्यातील विविध गावातील पाणंद रस्त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुरक्षित, दर्जेदार आणि सर्व हंगामी रस्ते उपलब्ध व्हावेत या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीत तालुक्यातील प्रस्तावित तसेच सुरू असलेल्या पाणंद रस्त्यांचा कामाचा आढावा घेण्यात आला. कामांमधील अडचणी, निधीचा प्रभावी वापर आणि उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचावा, शेतीची दैनंदिन कामे सुलभ व्हावीत आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम व्हावे यासाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची रस्त्याअभावी गैरसोय होणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि गतीने काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यामध्ये या सरकारनं हाती घेतलेल्या प्रकल्पापैकी पाणंद रस्ते विकास हा एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेला असं दिसतं की बाकीचे रस्ते म्हणजे राज्य रस्ता, जिल्हा रस्ता, इतर जिल्हा रस्ता, ग्राम रस्ता आहे, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापासून तर मुख्य रस्त्यापर्यंत माल आणण्यासाठी आज अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये येत आहेत. त्या अडचणी दूर करण्यासाठी ज्या रस्त्यांना नंबर नाही त्या रस्त्यांना नंबर टाकणं, त्याचं रुंदीकरण करणं आणि ते रस्ते शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी खुले करून देणं, याच्यासाठी जी कमिटी नेमलेली आहे ती कमिटीची बैठक आज घोडेगावला झाली आणि या बैठकीमध्ये जो आराखडा तयार करायला सांगितला तो साधारणपणे आता 7.5 कोटी रुपये मंजूर आहेत, पण तरीसुद्धा आपण 15 कोटी रुपयापर्यंतचा आराखडा तयार करायला सांगितलेला आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा माझा एक प्रयत्न राहणार आहे की 1 वर्षामध्ये सगळे छोटे मोठे रस्ते